पाहुणे आले की शक्यतो बऱ्याच जणांचा मेनू हा ठरलेला असतो. मेनू काय करायचा तर सगळ्यात सोपे आणि झटपट बनवून तयार होणारे कांदा पोहे. चला तर मग या ठिकाणी मी आज तुम्हाला कांदा पोहे झटपट आणि लुसलुशीत मोकळे आणि भरपूर शेंगदाणे घालून कसे कांदा पोहे बनवायचे ते या ठिकाणी आज बघणार आहोत. माझ्या पद्धतीने एकदा कांदा पोहे बनवले तर अगदी झटपट आणि 5 मिनिटाच्या आत बनवून तयार होतात. त्याचबरोबर खायलाही एक नंबर लागतात. मऊसूत आणि लुसलुसीत झटपट कांदा पोहे बनवून तयार होण्यासाठी स्मितल किचनला सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर नमस्कार, स्मितल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण बनवणार आहोत लुसलुशीत, चटपटीत आणि चटकदार असे चमचमीत कांदा पोहे. तर कांदा पोहे बनवण्यासाठी बरेच लोकांची घाई गडबड उडते. तर या ठिकाणी परफेक्ट प्रमाणासह आपण कांदा पोहे बनवणार आहोत. तर या ठिकाणी मी पोहे घेतलेले आहे. तर पोहे हे मीडियम साईजचे पोहे घ्यायचे आहे. खूप जास्त जाडही नाही आणि खूप बारीकही नाही. त्याचबरोबर मी मीडियम साईजचे या ठिकाणी 3 कांदे कट करून घेतलेले आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. कढीपत्त्याची पानंही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. अर्धा चमचा मोहरी, त्याचबरोबर अर्धा चमचा जिरंही या ठिकाणी मी घेतलेले आहे. त्याचबरोबर मी या ठिकाणी शेंगदाण्याचे प्रमाणही भरपूर घेतलेले आहे. कोथिंबीर घेतली कट करून, 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहे आणि अर्धा चमचा हळद पावडर घेतलेली आहे. चला तर मग अशा प्रकारे साहित्य तर बघून झाले. पोह्यांमध्ये छान 1 ग्लास पाणी टाकून स्वच्छ पाण्याने पोहे धुवून घ्यायचे आहेत आणि पोहे धुतल्यानंतर त्यातील पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे. तर या प्रकारे मी या ठिकाणी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. आता गॅसवर कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये 2 ते 3 वगळ्या तेल टाकून घेत आहे. तेल छान गरम झाले की त्यामध्ये सर्वात अगोदर आपण शेंगदाणे घ्यायचे आहे आणि ते लो टू मीडियम आचेवर तळून घ्यायचे आहे. शेंगदाणे तळताना त्याचे क्रिस्पी होईपर्यंत ते शेंगदाणे तळून घ्यायचे आहे आणि शेंगदाणे तळताना शक्यतो गॅसची फ्लेम ही लो टू मीडियमच असायला हवी. तर अशा प्रकारे या ठिकाणी मी शेंगदाणे तळून घेतलेले आहेत. आता ते एका डिशमध्ये काढून घेते आहे. आता त्याच कढईमध्ये टाकून घ्यायची आहे मोहरी. मोहरी छान तडतडल्या गेली की त्यामध्ये टाकून घेऊयात जिरं. जिरंही छान फुलल्या गेलं की त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे बारीक कट केलेला कांदा. कांदा यामध्ये टाकला की वरतून टाकून घेऊयात आपण बारीक कट केलेल्या 2 ते 3 हिरव्या मिरच्या. तर ह्या ठिकाणी तुम्हाला तिखटाप्रमाणे मिरचीची ॲडजस्टमेंट या ठिकाणी तुम्ही करू शकता. आता कांदा हा लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी कांदा परतण्यासाठी आपण यामध्ये टाकून घेऊयात चवीनुसार मीठ आणि मंद आचेवर हा कांदा 2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायचा आहे. तर कांदा परतताना मीठ टाकले की कांदा लवकर परतण्यास मदत होते. आता कांदा हा लालसर रंगावर छान परतल्या जातोय. लगेच त्यामध्ये टाकून घेऊयात कढीपत्त्याची कोवळी पानं. तर शक्यतो कढीपत्ता हा मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आता कांदा छान परतला गेला की त्यामध्ये टाकून घेऊयात हळद पावडर टाकल्यानंतर पुन्हा एकदा अर्ध्या मिनटासाठी छान कांदा परतून घेऊन हळद त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण भिजवलेले पोहे यामध्ये ॲड करून घेऊयात. तर भिजवलेले पोहे हे हाताने हे छान मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे त्यातील मोकळेपणा हा कायम राहतो. त्याचबरोबर आता हे पोहे एकजीव आणि छान एकसंध होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. आता यामध्ये टाकून घेऊया अगदी 1 चमचाभर साखर. साखर टाकल्याने पोहे पचण्यास जड असतात
ते साखरेने लवकर पचल्या जातात व ॲसिडिटी होत नाही. त्यामुळे शक्यतो साखर ही जरूर टाकावी. त्याचबरोबर आता त्यावरून टाकून घेऊयात आपण तळून घेतलेले शेंगदाणे. तर शेंगदाणे शक्यतो नंतरच घालायला हवे. शेंगदाणे नंतर घातले की त्याचा क्रिस्मीपणा हा कायम राहतो आणि त्याचबरोबर पोह्यांमध्येही तो खायला अतिशय सुंदर लागतो. तर अशा प्रकारे आपले मोकळे आणि सुटसुटीत भन्नाट पोहे बनवून तयार झालेले आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही पोहे बनवले तर नक्कीच 2 प्लेट जास्तीचे पोहे तुम्ही खाल. आता आपले पोहे तर बनून तयार झाले. चला तर मग सर्व करून घेऊया. तर या ठिकाणी मी हे मोकळे आणि सुटसुटीत त्याचबरोबर झटपट बनवून लुसलुशीत असे चटकदार पोहे बनवून तयार झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता अगदी 5 मिनिटाच्या आत हे पोहे बनवून तयार होतात आणि खायलाही एक नंबर लागतात. त्याचबरोबर पोहे बनवण्यासाठी यामध्ये ज्या टिप्स सांगितल्या आहे त्या नक्की फॉलो करा आणि त्याचबरोबर हे झटपट बनवून तयार होणारे पोहे एकदा कसे लागतात तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता पोहे सर्व करून झाल्यानंतर त्यावरून टाकून घेऊयात मस्त छान ताजी हिरवीगार कोथिंबीर. आणि बघा किती छान लूक आला आहे आपल्या पोह्यांना. अशा प्रकारे आपले या ठिकाणी पाहुण्यांना देण्यासाठी त्याचबरोबर छोट्या भुकेत तयार होणारे झटपट पोहे बनवून तयार झालेले आहेत. तर मुलांनाही खाण्यासाठी हे पोहे अतिशय पौष्टिक आणि उत्तम तयार होतात.